हॅलो, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे 4 आणि 4 वाजता सकाळी उठून मी करणार काय ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. कारण की आयुष्यात मी आज 2 गोष्टी नवीन शिकलेली आहे. ते काय ते पुढे सांगते. सकाळी माझं सगळे जे घरातले काम आहे ते आवरून घेतली, देवपूजा वगैरे जे आहे ते करून घेतली आणि माझंसुद्धा आवरल्यानंतर मी निघाली होती सकाळी रनिंग कॉम्पिटिशनला. रनिंग कॉम्पिटिशनसाठी मी 5 वाजता इथे पोहोचलेली होती आणि मी इतकं छान आणि प्रसन्न फ्रेश वातावरण होतं ना. सकाळच्या वातावरणामध्ये भरपूर असं ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं आणि वातावरण खूप फ्रेश असते ना सकाळचं. खूप मस्त वाटत होतं. इथे भरपूर लेडीज जे आहे ते आलेल्या होत्या आणि प्रत्येकामध्ये खूप अशी एनर्जी दिसून येत होती. सगळ्या लेडीज जे आहे ते खूप आनंदी दिसत होते आणि शार्प 6 वाजता इथे रनिंग कॉम्पिटिशन स्टार्ट झाली होती आणि प्रत्येक स्टॉपला आमचं इतकं छान असं स्वागत करण्यात आलं होतं. प्रत्येक ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला, ढोलताशे वाजवण्यात आले, काही ठिकाणी लेझिम खेळून स्वागत केलं, तर काही ठिकाणी संगीतमय वातावरणात आमचं स्वागत झालं आणि इथे मी 5 किलोमीटर अंतर जे आहे ना 40 मिनिटामध्ये इथे कंप्लीट केलेलं आहे आणि सूर्यदेवाच्या साक्षीने मी त्याला पोहोचलेली आहे आणि हा जो अनुभव होता ना खूप छान आलेला होता. खूप मस्त वाटत होतं आणि पहिल्यांदा मला असं मेडल जे आहे ना मिळालेलं होतं आणि हा जो अनुभव आहे ना धावण्याचा मी पहिल्यांदा अनुभवत होते. कारण की आजपर्यंत मी कधीही धावले नव्हते आणि कधीही मेडल घेतले नव्हते आणि हा लाईफमधला माझा पहिलाच अनुभव आहे. इथे सकाळी हेल्दी असा नाश्ता करून बक्षीस वितरण झालं. 10 किलोमीटर 52 मिनिट आणि एवढ्या कमी वेळात तिने 10 किलोमीटर अंतर गाठली. तिचं खरंच कौतुकाची गोष्ट. घरी आल्यानंतर वज्रासनमध्ये बसले 5 मिनिट, जेणेकरून पाय जो आहे ते दुखणार नाही आणि म्हटलं चला आजचा दिवसमध्ये आराम करू. पण कशाचं काय आराम वगैरे होतो का? नाही. भरपूर असं नवऱ्याने कामाला लावलं आणि ते काम म्हणजे आहे घरी. आज संडे होता आणि संडे असल्याकारणाने आहोंना सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, कारण की धान्य भरायचं होतं आणि धान्य जे आहे ना आम्ही पहिल्यांदा भरणार होतो दोघंही, कारण की आम्हाला त्यातलं काहीच कळत नव्हतं. कारण सासूबाई ज्या होत्या त्या नेहमी भरायच्या आणि आज आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जे धान्य आहे ते भरणार होतो. सासूबाईंच्या काही टिप्स ज्या होत्या त्या लक्षात ठेवून आम्ही आज धान्य भरलेलं होतं. घरी येताना आम्ही आणलेलं होतं हे पायनॅपल, जे की कागदमध्ये गुंडाळून देतात आणि घरी आल्यानंतर ते अगोदर काढायचं जेणेकरून ते काळं पडत नाही. कट करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे जे लोणचं मी आज बनवून घेतलं होतं, या ज्या कैऱ्या आहे ना अगोदर सुकवून घेतले आणि मग याला फोडणी दिलं. असा होताचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.